डॉक्टरांनी ते ट्रेनिंग दिलं होतं पूर्णपणे, तेच मी घरी येऊन मिसेसला पण त्या पद्धतीची चर्चा केली आम्ही. त्याचा अभ्यास घेऊन मग आम्ही 4 वर्ष थांबलो आणि 4थ्या वर्षी आम्हाला मुलगीच झाली. निर्णय दोघांनी घेतला म्हटल्यानंतर दोघांना पण पटला ना. विचार एकमेकांपुढेच मांडला. जरी माहीत असलं तरी कोण बोलू शकत नाही उघडपणे. ते बोलल्या आणि त्याने महत्वाचं म्हणजे तोंडी सांगण्यापेक्षा पत्नीला बी वाचायला दिलं मी. असं बी काय नाही की हे वाच, हे तुला बी फायद्याचं आहे, तुझ्या बी लक्षात येईल, माहिती हवी. आम्ही प्रेग्नेंट होती त्यावेळेला त्यांनी हे लोहाच्या गोळ्या खायला सांगितल्या आणि प्रत्येक वेळेस दवाखान्यात ते माझ्याबरोबर येत होते सोनोग्राफीच्या टायमिंगमध्ये. आणि ते हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी जास्त दाखवत होतं ना, त्यासाठी दुधाचा पण उपयोग, कॅल्शियमचं प्रमाण वाढवण्यासाठी दुधाचा उपयोग केला. पण दूध पित नव्हते, दूध आवडतच नाही. मग त्यासाठी त्यांच्यासाठी हप्त्यातून 170 रुपयाचा फ्लेवरचा डबा आणावा लागायचा. ते फ्लेवर टाकून ते दुधामध्ये पित होते. जास्त करून चालायला सांगितलं. ते माझ्यासोबत फिरायला पण येत होते. जेवण पण वेळच्या वेळेला घ्यायला सांगत होते. माझ्यासोबत जेवण करत होते. आणि दुसरी गोष्ट, दूध आणि हळीव त्याची खीर बनवून तिला देत होते मंडळीला. त्यांनी जास्त करून मला आधार जास्त दिला, टेन्शन काही दिलेलं नाही. फळं ही जास्त प्रमाणात घ्यायला सांगितली, वेळच्या वेळ खायला सांगितलं आणि दूध हे फळं. ते सुद्धा आता नारळ कसं होतं, आपल्याला फ्रीजची सोय नाही, नारळ इतके दिवस काय टिकत नाही. मग आपण आठवड्यात नाही 2-3दा जाणार बाजारला, मग येताना 2-3 नारळ आणायची आणि मग बाकीचा भाजीपाला आणि फळं हे आणायची. मी कच्ची केळी आणायचो की बाबा 2-3 दिवस टिकल, नाहीतर मग कच्ची केळी नाही, शक्यतो नंतर बंद केलं तर खाणं केळी. मग सफरचंद जास्त, सफरचंद पुढे चिक्कू असं प्रकार. आणि घरी येऊन पण समजून सांगायचे की डॉक्टरांनी काय सांगितलंय, कशा प्रकारे गोळ्या खायच्या, कशा प्रकारे आहार घ्यायचा, व्यायाम कसा करायचा. ते आशा म्हणून आपल्या त्यांच्या मार्फत मी त्या लोहाच्या गोळ्या पण घेतल्या होत्या, त्यांना दिल्या होत्या की लोहाचं प्रमाण वाढेल तेवढंच फायद्याचं आपले. हो, लोहयुक्त गोळ्या घेतल्या, कॅल्शियमच्या आणि फेरसच्या. टेन्शन नाही, मला उलटा आनंद वाटायला लागला आणि जरा मदत पण व्हायला लागली ना. आवड कशी आता मुलं आहे, आपली मुलगी नाही का, आपली काय ती काय दुसऱ्याची कोणाची का आपली, आपल्या बाळासाठी आपण वेळ नाही काढायचं, कोणी काढायचं. मी माझा कंपल्सरी ती रडायची. मी जरी बाहेर असलो समजा माझ्या कामानिमित्त, आणि जरी ती रडण्याचा आवाज आला तर का रडते म्हणून सुद्धा मी बघायला येतो. जरी पत्नीने घेतली असतं, तिला सुद्धा माहिती पत्नी, त्यातूनही 1 तास वेळ काढावा लागतो, 1-2 तास वेळ काढावा लागतो. बरं करमत सुद्धा नाही बाहेर गेल्यानंतर की बाळाला एकदा तरी भेटलं पाहिजे. आता उलट आम्हाला तर पहिल्यांदाच मुलगी झाली, आम्ही उलट 10 किलो बर्फी वाटली नाही. एकदा शरीराला वळण लागलं म्हणजे ते कायमस्वरूपी झालं. जे संस्कार घडले ते घडलेच. है